नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे स्टार प्रकल्पाअंतर्गत आपल्याला संकलित मूल्यमापन भाग 1 चे सन 2023-24 चे पेपर उपलब्ध झालेले आहेत। त्यामध्ये आपला पहिला पेपर आहे मराठी। यामध्ये इयत्ता 3रीचा मराठीचा पेपर आज आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्यातील प्रत्येक प्रश्नाचं सविस्तररित्या स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत। बघा, या ठिकाणी आपल्याला तोंडी परीक्षेसाठी एकूण 10 गुण दिलेले आहेत आणि उर्वरित लेखीसाठीचे 30 गुणांचं या ठिकाणी आपल्याला पेपर दिलेला आहे। तोंडी चाचणीमध्ये बघूया। यामध्ये बघा, प्रश्न पहिला, कविता ऐक व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दे। या ठिकाणी कविता विद्यार्थ्यांना लक्षपूर्वक ऐकायची आहे आणि कविता ऐकल्यानंतर या कवितेवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं त्याला काय करायची आहेत, द्यायची आहेत। कविता आहे बघा, चला मुलांनो सहल काढूया आपण साऱ्या मित्रांची, भाकरी घ्या रे बांधुनी सारे सहली करिता जेवणाची, गाणी गाऊ मजेत जेवू फळे चाखूया रानाची, मजेत खेळू मातीत लोळू शर्यत लावू पळण्याची। यामध्ये पहिला प्रश्न आहे, सहलीला कोण जाणार आहे ते सांग। यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्तर देणं अपेक्षित आहे। सहलीला जाणार आहेत मुले। मग या ठिकाणी विद्यार्थ्यांनी उत्तर देणं अपेक्षित आहे मुले। दुसरा प्रश्न आहे, मुले कशामध्ये लोळणार आहेत ते सांग। विद्यार्थ्यांनी उत्तर देणं अपेक्षित आहे, मुले मातीमध्ये लोळणार आहेत। तू सहलीला गेल्यावर काय मजा करशील ते सांग। या ठिकाणी विद्यार्थी स्वतः सहलीला गेल्यानंतर तो काय काय मजा करेल याविषयी सांगणार आहे। प्रत्येक विद्यार्थ्याची कल्पकता ही वेगळी असू शकते, त्याप्रमाणे या ठिकाणी विद्यार्थी आपापलं उत्तर देणार आहेत। त्यानंतर बघा, तू सहलीला जाताना कोणते साहित्य नेशील ते सांग। विद्यार्थी सहलीला जर यापूर्वी गेलेले असतील तर त्यांनी नेलेलं साहित्य या ठिकाणी विद्यार्थी सांगतील। कोणी सांगेल कपडे नेऊ, खाण्यासाठी साहित्य घेऊन जाऊ, कोणी सांगेल आम्ही खरेदी करण्यासाठी पैसे घेऊन जाऊ। अशा प्रकारची विद्यार्थ्यांची या ठिकाणी उत्तरं असणार आहेत। बरोबर उत्तर देणाऱ्याला या ठिकाणी काय करायचं आहे, 2 गुण द्यायचे आहेत। अशा पद्धतीने बघा, या ठिकाणी 5 प्रश्नांचं या ठिकाणी 5 मार्गांचं वर्गीकरण आपल्याला दिलेलं आहे। त्यानंतर तोंडी प्रश्नासाठी दुसरा प्रश्न आहे, खालील चित्रांचे निरीक्षण कर व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग। आपल्याला या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे। विद्यार्थ्यांना याचं बारकाईने निरीक्षण करायला सांगायचं आहे। यावर आधारित विचारलेले प्रश्न आहेत बघा, चित्रातील मुले एकमेकांशी काय बोलत असतील असे तुला वाटते ते सांग। मग या ठिकाणी विद्यार्थी त्यांच्या कल्पकतेनं उत्तरं सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत। ज्या पद्धतीनं बघा, ही विद्यार्थिनी या इतर विद्यार्थिनींना किंवा या मुलींना बोलणार आहेत की तू मला टोपली उचलण्यास मदत करशील का, किंवा या ठिकाणी मी काय करत आहे, हे जी भोपळे आहे ते तोडून तुला देतो, तू उचलून ते घेऊन जा। म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी ज्या पद्धतीनं चित्राचं निरीक्षण करणार आहेत त्या पद्धतीनं त्याची काय करणार आहेत, उत्तरं देणार आहेत। त्यानंतर बघा, मी खड्डा खोदत आहे, तू झाड लाव, किंवा मी झाडाला पाणी घालतोय, तू मला मदत करशील का। अशा प्रकारची या ठिकाणी वेगवेगळी उत्तरं विद्यार्थ्यांची येणार आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चित्रातील तुला माहिती असलेल्या वस्तूंची नावं सांग। या ठिकाणी बघा, चित्रातील दिसणाऱ्या वस्तू आहेत। या ठिकाणी कुदळ आहे, पाण्याची जारी आहे, किंवा हा जो आहे विळा। या ठिकाणी विद्यार्थी या वस्तूंची नावं, मग त्या ठिकाणी असणाऱ्या भाषांचा देखील वापर करून त्या वस्तूंची नावं या ठिकाणी सांगू शकतात। पुढचा प्रश्न आहे बघा, चित्रातील परसबागेत कोणकोणत्या भाज्या आहेत ते सांग। या ठिकाणी वांग, टोमॅटो, कारलं, परत भोपळा अशा प्रकारची विद्यार्थ्यांनी भाज्यांची नावं सांगणं पालक अपेक्षित आहे। तुला परसबागेत कोणते काम करायला आवडेल ते सांग। मग कुणी विद्यार्थी म्हणेल की मला परसबागेमध्ये खुरपायला आवडेल, कोणी म्हणेल मला भाज्यांना, त्या फळभाज्यांना, पालेभाज्यांना पाणी घालायला आवडेल, किंवा कोणी सांगेल की मला त्या तोडायला, म्हणजेच पिकलेल्या आलेल्या भाज्या तोडायचं काम करायला आवडेल। अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांची उत्तरं वेगवेगळी असणार आहेत। त्यानंतर बघूया, लेखी परीक्षेमध्ये आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत। पहिला जो हा प्रश्न क्रमांक 3 आहे तो आहे 4 गुणांसाठी। त्या ठिकाणी 4 गुणांचं वर्गीकरण प्रश्नांमध्ये केलेलं आहे बघा। चित्र पहा, खालील प्रश्नांची उत्तरे लिही। पहिला प्रश्न दिलेला आहे, सोबत दिलेल्या चित्रात तुला कोण कोण दिसत आहे।
बघा आता चित्राचं जर बारकाईने निरीक्षण केलं तर या चित्रामध्ये एक मुलगा आहे, मुलगी आहे, त्याचबरोबर एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न विचारलेला आहे, चित्रातील मुलाला तू काय प्रश्न विचारशील ते लिही. या ठिकाणी बघा विद्यार्थी प्रश्न लिहितील, कुत्र्याच्या पिलाला तू कुठे नेत आहेस. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न, तुझ्याकडे छत्री नाही का. या व्यतिरिक्त देखील विद्यार्थी त्यांच्या कल्पकतेनुसार प्रश्न तयार करू शकतात. पुढचा प्रश्न, कुत्र्याचे पिल्लू पावसात भिजताना पाहून तू त्याची काय मदत करशील ते लिही. बघा या ठिकाणी कुत्र्याचं पिल्लू पावसामध्ये भिजत आहे, तर मी त्याला छत्रीत घेऊन जाऊन घरी सोडेन. आपल्याला जर त्याचं घर माहीत असेल तर आपण त्याला त्याच्या घरी सोडू किंवा आपल्या घरी जाऊन त्याला छानपैकी त्याचं अंग कोरडं करून आपण त्याचा सांभाळ करू. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, कविता अर्थपूर्ण होण्यासाठी रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिही. या ठिकाणी सुंदर माझी शाळा लावते मला, तर या ठिकाणी कविता म्हटलं की शेवटचे शब्द यमक जुळणारे, परंतु त्या ठिकाणी देखील त्याचा अर्थ लागला पाहिजे. सुंदर माझी शाळा लावते मला, या ठिकाणी उत्तर येणार आहे लळा. आम्हा मुलांचा भरतो येथे मेळा, म्हणून आवडते मला माझी शाळा. त्यानंतर प्रश्न 5वा, खालील बातमी वाचून प्रश्नांची उत्तरे लिही. बघा बातमी आहे खारतळे गावची. 16 ऑक्टोबर आमच्या बातमीदाराकडून काल गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये शाळेतील सर्व मुले, पालक उत्साहाने सहभागी झाले होते. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांची दालने लावली होती. यामध्ये बालसाहित्य, मासिके, नियतकालिके, वर्तमानपत्रे यांचा समावेश होता. शाळेतील मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या हस्तलिखिताचे प्रकाशन केले व वाचनाचे महत्त्व सांगितले. मुलांनी सगळ्या दालनांना भेट देऊन पुस्तकांची ओळख करून घेतली. बघा यावर आधारित पहिला प्रश्न आहे, वरील बातमी कशाविषयी आहे. योग्य पर्यायाला गोल कर. बघा पर्याय आहे पालकांच्या सहभागाविषयी, वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाची, पुस्तकांचे वाचन करण्याविषयीची, शाळेच्या मुख्याध्यापकांची. बातमी आहे वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाची. त्यानंतर वाचन प्रेरणा दिन किती तारखेला आयोजित केला होता. योग्य पर्यायासमोरील चौकटीत बरोबर अशी खूण कर. बघा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी पर्याय आहे 14 ऑक्टोबर, 16 ऑक्टोबर, 15 ऑक्टोबर. या ठिकाणची तारीख बघून जर विद्यार्थी 16 ऑक्टोबर करतील तर त्या ठिकाणी त्यांचं उत्तर चुकीचं असणार आहे. कारण बातमी ही कोणत्याही घटनेची बातमी ही दुसऱ्या दिवशी दिलेली असते, म्हणजे या ठिकाणी ही बातमी असणार आहे 16 ऑक्टोबरच्या पूर्वीच्या दिवशीची, म्हणजेच 15 ऑक्टोबरची. उत्तर असणार आहे 15 ऑक्टोबर. त्यानंतर बघा तू वाचलेल्या किंवा ऐकलेल्या कोणत्याही 2 गोष्टीची नावे लिही. आपण वेगवेगळ्या गोष्टी ऐकत असतो, जसं की बघा या ठिकाणी दिलेलं आहे ससा कासव शर्यत. याऐवजी कोणत्याही गोष्टींची नावं तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहेत. जसं की उदाहरणार्थ बघा हावरा ससा, लबाड लांडगा. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी त्यांनी ऐकलेल्या गोष्टींची नावं या ठिकाणी लिहिणार आहेत. पुढचा प्रश्न आहे वर्तमानपत्रातून आपल्याला काय काय माहिती मिळते ते लिही. वर्तमानपत्रातून आपल्याला बातम्या मिळतात, त्याचबरोबर जाहिराती कळतात, त्याचबरोबर जनरल नॉलेज देखील कळतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सूचनेप्रमाणे कृती कर. पहिला प्रश्न सर्वनाम असलेल्या शब्दाला गोल कर.
आपल्याला दिलेली सूचना आहे की एका वाक्य दिलेलं आहे, त्या वाक्यामध्ये असणारं सर्वनाम आपल्याला गोल करायचं आहे. मी आईबरोबर बाजारात गेले होते. या ठिकाणी वाक्यामध्ये सर्वनाम आहे मी. आपल्याला मीला काय करायचं आहे, गोल करायचं आहे. खालील वाक्यामध्ये रिकाम्या जागी योग्य सर्वनाम लिही. मी आणि माझा मित्र टिंबटिंब दोघे फिरायला गेलो. या ठिकाणी तुम्ही आणि आम्ही यापैकी मी आणि माझा मित्र याविषयी वापरलं जाणारं सर्वनाम असणार आहे आम्ही. आम्ही दोघे फिरायला गेलो. खालील वाक्यातील कोणतीही 2 विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिही. मयूर म्हणाला, मी डब्यात गुळाची पोळी आणली. या ठिकाणी बघा, आपल्या वाक्यामध्ये या ठिकाणी स्वल्पविराम, दुहेरी अवतरण चिन्ह आणि पूर्णविराम हे 3 विरामचिन्हे आलेली आहेत. यापैकी कोणतीही 2 विरामचिन्हांची नावं या ठिकाणी विद्यार्थ्यांनी लिहिणं अपेक्षित आहे. स्वल्पविराम, दुहेरी अवतरण चिन्ह. तिसरंही लिहूया, पूर्णविराम. पुढचा प्रश्न, खालील सूचना तुला कोठे वाचावयास मिळतात त्या ठिकाणांची नावे लिही. बघा, आपल्याला पहिली सूचना दिलेली आहे शांतता राखा. शांतता राखा ही सूचना आपल्याला शाळेमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर वेगवेगळी जी कार्यालये असतात त्या कार्यालयांमध्ये देखील शांतता राखा ही सूचना आपल्याला वाचायला मिळते. त्याचबरोबर ग्रामपंचायत, कचरा कुंडीत टाका ही सूचना देखील आपल्याला बघा शाळेमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये, रेल्वे स्टेशन इत्यादी ठिकाणी आपल्याला काय होते, पाहावयास मिळते. पुढचा प्रश्न आहे, शाळेत शिक्षक तुला कोणत्या सूचना देतात ते लिही. या ठिकाणी बघा, शांत बसा, बोलू नका, वर्गात जाताना रांगेत जा, त्याचबरोबर गोंधळ करू नका, अशा प्रकारच्या सूचना शाळेमध्ये दिल्या जातात. या व्यतिरिक्त देखील सूचनांची नोंद तुम्ही या ठिकाणी करू शकता. खालील वाक्य वाच व कंसातील विरामचिन्हांचा योग्य ठिकाणी उपयोग करून वाक्य पुन्हा लिही. आपल्याला हे वाक्य अगोदर जशाला तसं लिहून घ्यायचं आहे. या ठिकाणी बघा, अरे वेड्या, यानंतर येणार आहे स्वल्पविराम, कुठे चाललास, प्रश्नचिन्ह, नदीला पाणी किती आलंय, पूर्णविराम. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 10, खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाच व प्रश्नांची उत्तरे लिही. जाहिरात आहे बघा दूध डेअरीची. याचं नाव आहे गारवा. गाय व म्हशीचे ताजे दूध मिळेल. येथे दुधाचे पदार्थ मिळतील. दुधाच्या पदार्थामध्ये दही, ताक, लस्सी, पनीर, श्रीखंड मोठ्या स्वरूपात ऑर्डर स्वीकारल्या जातील. वेळ आहे सकाळी 6 ते 10, संध्याकाळी 5 ते 8. बघा, या ठिकाणी पत्ता दिलेला आहे मेन रोड, मालेगाव, जिल्हा नाशिक. या ठिकाणी विचारलेला पहिला प्रश्न आहे, गारवा दूध डेअरी कोठे आहे तो पत्ता लिही. बघा, या ठिकाणी पत्ता आपल्याला दिलेला आहे मेन रोड, मालेगाव, जिल्हा नाशिक. त्यानंतर बघा, संध्याकाळी 9 वाजता गारवा डेअरी दूध गेल्यावर दूध मिळेल का. बघा, या ठिकाणी संध्याकाळची वेळ आहे 5 ते 8, म्हणजेच 9 वाजता आपल्याला दूध मिळणार नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न, गारवा डेअरी कोणत्या शहरात आहे. बघा, या ठिकाणी शहराचं नाव आहे मालेगाव. त्यानंतर बघा, दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थांची नावे लिही. किमान या ठिकाणी 3 पदार्थांची नावं आपल्याला
लिहायची आहेत. यामध्ये आपल्याला विद्यार्थी दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थांची नावं कोणतीही लिहू शकतात, ज्यामध्ये दही, ताक, बासुंदी, पेढा, कुल्फी किंवा श्रीखंड अशा प्रकारची वेगवेगळी नावं या ठिकाणी विद्यार्थी लिहू शकतात. बघा, अशा पद्धतीने आपण संकलित भाग 1 मधील इयत्ता 3रीचा हा जो मराठीचा पेपर आहे तो संपूर्ण स्पष्टीकरणासह पाहिलेला आहे. अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. याचबरोबर आपल्याला इयत्ता 4थी आणि 5वीचे देखील व्हिडिओ पाहायला मिळतील.